भल्या उंच डोंगरात देवा तुझा वासर, मर्जी तुझी भक्तावरी देवा तुझी कासर. तर नमस्कार मित्रांनो. तर आज गेलो होतो इंटरव्ह्यू देऊन आलो आणि दगडूशेठसाठी दर्शनाला गेलो होतो. मग दगडूशेठ गणपती बाप्पा दर्शन घेऊन आलोय. आता चाललो हॉटेल अशोकला चहा प्यायला. तर अशोक हॉटेलचा चहा पिऊ आणि मस्तपैकी आपण थोडं फिरून येऊ, मग जाऊ आपल्या रूमवरती. तर चलो. तर मित्रांनो मग आलो काय अशोक हॉटेलमध्ये. आता हॉटमध्ये जातोय, बघा गर्दी पण भरपूर आहे आणि इथं लोक चहा पिण्यासाठी तर भरपूर येतात, कारण की चहा एक नंबर असतो. तर मित्रांनो आपण डायरेक्ट आता ऑर्डर देणार दोन. तर बघू शकता 2 चहाचे ऑर्डर दिले आहे. आपल्या भेटलेलं आता कुपन घेऊन आपण डायरेक्ट चहा घेण्यासाठी लाईनमध्ये उभा. लाईनमध्ये उभा राहिल्यानंतर मग काय डायरेक्ट काका म्हणले डायरेक्ट घेऊन जा म्हणजे डायरेक्ट, कारण की लाईन येत नाही आहे. मग काय 2 चहा भर लावले त्याला. मस्तपैकी 2 चहा घेतल्या. मग कारण की आम्ही आता 2 मध्ये 3 करणार आहे, कारण की चहा लय फुल ग्लास भरून भेटतो आपल्याला. तर मित्रांनो आलो तो अशोक हॉटेलला चहा प्यायला. तर सोबत रितेश आहे, गोवर्धन आहे. तर बघू शकता. तर मित्रांनो आपला आता चहा वगैरे पिऊन झालेला आहे. तर आपण जाणार आहे, तुम्हाला दाखवतो कुठं जाणार आहे. तर मित्रांनो आपण जाणार आहे इथं अनलिमिटेड मध्ये शॉपिंग करण्यासाठी. म्हणजे आपण जाणार आता तिथं पॅन्ट बघण्यासाठी. जर असेल तर घ्यायची, नसेल तर रिटर्न व्हायचं. तर मित्रांनो आता निघालो तिकडे. तर तुम्हाला दाखवतो आजूबाजूला गर्दी वगैरे, शॉप वगैरे इथं. आता आपल्याला डायरेक्ट भोगदामधून आतमधून जायचंय पलीकडे. तर तुम्हाला दाखवतो चला आता. तर इथं जायचं आपल्याला योगा मेट्रो वगैरे. तर मित्रांनो बघू शकता हा जो भोगदा आहे, आता या भोगद्याच्या आतमधून आपल्याला पलीकडे जायचंय, कारण की हा रस्ता क्रॉसिंग करायला जागा नाहीये. जे सगळे हे लावलेले बॅरिगेड्स वगैरे लावलेत. तर आपण इथून आतमधून जाणार आहे आता. तर चलो. तर मित्रांनो आता ह्या भोगद्याच्या आतमधून आपण पलीकडे जातोय, कारण की पलीकडे आपला रस्ता क्रॉसिंग करायला जागा नाहीये. तर त्याच्यामुळे आता इथून निघालोय. तर आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पलीकडे डायरेक्ट आपण निघतो मेगामार्ट जवळ. तर चलो. तर आपण आता भोगदा पार करून या साईडला आलेलो आहे. तर मित्रांनो आता आपल्याला जायचं आतमध्ये. तर चलो. हे बघू शकता आपण इथं साईडला आलेलो आहे. आता आपल्याला आतमध्ये एंटर करायचंय. तर चलो. मग काय मित्रांनो तर आपल्याला घ्यायची होती एक पॅन्ट. आता पॅन्ट आहे याच्यामध्ये एक भेटते म्हणून एक मित्राने आपल्याला सांगितलं होतं. मग काय मी आतमध्ये आल्यानंतर काय डायरेक्ट बॅगी वगैरे जमा केल्या, कुपन वगैरे घेतलं, निघालो आता आतमध्ये. तर बघू शकता इथं सगळीकडे लेडीजचा कपडे खाली आहे आणि वरती जेंट्स वगैरे आहे. तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो, चला आपल्यासोबत. तर एक नंबर कपड्याच्या जोडी वगैरे सगळे एकदम व्यवस्थित कपडे वगैरे इथे भेटतात असं माझा मित्र मला म्हणत होता. म्हणून मी आलो आता डायरेक्ट व्हिडिओ काढायला लागलो, कारण की तुमचा भाऊ आता लाजणं सोडून दिलेला आहे. त्याच्यामुळे मग डायरेक्ट मी म्हणतो वरती जाऊन डायरेक्ट आपल्या मुलांचे याच्यामध्ये जाऊन बघू कपडे जेंट्समध्ये. तर मग काय गेलो वरती, आता चाललो पायऱ्या चढत चला म्हटलं आता, कारण की आपण आता पायऱ्या आणि डोंगर चढायला आणि किल्ले चढायला मजबूत माणूस आहे. मग काय आता वरती निघाल्यानंतर डायरेक्ट बघितली तर डायरेक्ट ग्रीन शर्ट दिसलं म्हणलं यार नको आपल्याला. तर मग काय पुढे आल्यानंतर बघितलं, अरे बाप, इथं डायरेक्ट कपड्याचा थरच आहे. मग काय म्हटलं आता कुठलं घ्यायचं याच्यातून. पण काय आपल्याला ते कपडे काय आवडले नाही, कारण की आपण काय जास्त टी शर्ट घालत नाही आणि आपण डायरेक्ट घालतो फुल शर्ट आणि एक तर असे काय म्हणतात आपलं एक शर्ट घालतो फुल वगैरे. ते पण आपल्याला टी शर्ट आवडत नाही सध्या, तर कारण की सध्या लागला उन्हाळा त्याच्यामुळं. तर मग काय मित्रांनो म्हटलं थोडं फिरून घेऊ पहिलं, मग नंतर आपण कपडे वगैरे चूज करू. मग काय थोडं फार आता चाललो आता फिरत म्हटलं तर बघू, जर आवडलं एखादं तर लगेच बुक करायचं, नाही आवडलं तर डायरेक्ट ठेवून द्यायचं. मग घेऊ का आता, घेऊ लगेच चूज करायला कपडे घेऊ म्हणला, घेऊ का आता लगेच त्याला काय कलर वगैरे एकदम आवडला. पण आता तो म्हणला की घेऊ आपण नंतर घेऊ जाते वेळेस. तर मग काय ते पॅन्ट्स वगैरे बघितलं, पण काय पॅन्ट आपल्याला ती काय दिसली नाही जी आपल्याला पॅन्ट पाहिजे होती ती. मग पुढे आलो पॅन्ट बघत म्हटलं चला आता पुढे असं. मग काय इकडे छोट्या मुलांचे कपडे ते होते. मग काय अरे यार डोकंच फिरलं, कारण की ते आपल्या मापाचे कपडेच नव्हते इकडे. मग काय छोट्या मुलांचे कपडे बघितले, मग निघालो. म्हटलं आता आपण एवढा शूटच करून घेऊ, जाऊ द्या. मग काय म्हणलं थोडीशी बॉडी वगैरे फ्लेक्सिंग करू. म्हटलं आता दिसला आरसा आपला, कारण की जर आरसा दिसला म्हटल्यानंतर बॉडी आपण आता जिम करतो म्हणजे बॉडी फ्लेक्सिंग करणं गरजेचंच आहे, कारण की ते म्हणजे आपल्यासाठी डायरेक्ट एकदम मार्गदर्शनच आहे. मग काय मित्रांनो बॉडी फ्लेक्सिंग केल्यानंतर थोडं साईडला आलून काय टी शर्ट दिसले, फुल शर्ट्स वगैरे होते. पण आपल्याला शर्ट घ्यायची नव्हती, आपल्या पुढे एकच पॅन्ट घ्यायची होती आणि ती पण जी आपल्याला हवी होती ती पॅन्ट घ्यायची होती, परंतु काय ती काय दिसलीच नाही इथं. तर मग काय म्हटलं आता जाऊ द्या. आता पुढे गेलो तर मित्र दिसला, पण एक असं होतं की तिथं तो हे करत होता काहीतरी टी शर्ट का शर्ट घेत होता, पण मित्र दिसला होता आपला.
पण म्हटलं जाऊ द्या, आता तो आपला बघितलं नाही त्याने आपल्याकडे, आपण पण त्याच्याकडे बघितलं नाही, मग जाऊ द्या म्हटलं, विषय काय नाही. मग म्हटलं आपण पहिला व्हिडिओ काढून घेऊ. तर पूर्ण बघितलं व्हिडिओचा सेट बीट वगैरे, एकदम मस्त शर्ट लावले होते. आणि हे काही शर्ट आवडले होते आपल्यापर्यंत. कसं आहे ना, ते शर्ट वगैरे आपल्याकडे होते, आपल्याला फक्त घ्यायची होती पॅन्ट. काय मित्रांनो, ती पॅन्ट काय भेटली नाही. मग वरून डायरेक्ट व्हिडिओ घेतला साईडचा. तर बघू शकता मित्रांनो, वरून असं दिसतंय डायरेक्ट एक नंबर. इथे डायरेक्ट मेकअपचं सामान वगैरे सगळे, ग्राउंड फ्लोर वगैरे, वुमन्स वेअर, हँडबॅग्स वगैरे सगळ्या, ॲसेसरीज वगैरे, साडीज, होम फर्निशिंग वगैरे सगळं काय मटेरियल तिथं दिले. जे जे मटेरियल तिथं अवेलेबल आहे ते सगळं डायरेक्ट तिथं लावले. मग काय खाली आल्यानंतर डायरेक्ट इथं काय एकदम कानातले वगैरे होते मुलींचे, लेडीजचे. पण आपल्याला काय आता गर्लफ्रेंड नाही, कोणासाठी घ्यायचं, आपलं काय लग्न झालं, त्यामुळे आपण काही घेतलंच नाही. मग डायरेक्ट छोट्या मुलांचे पण कपडे वगैरे, शूज वगैरे ते सगळं काय व्यवस्थित होतं. हे दोघं इकडे शूज चेक करतात ते. अरे डायरेक्ट म्हटलं शूज घेणार, आता कसला घेणार आहे. पण आता शूज पण मस्त होते आलेले, परंतु काय आपल्याला शूज घ्यायचंच नव्हतं. कारण की आपण फक्त आता डायरेक्ट व्हिडिओ घेणार आहे आणि निघणार आहे. कारण की आपल्याला जी पॅन्ट हवी होती ती पॅन्ट काही भेटलीच नाही. तर मग काय थोडंसं पुढे गेलो, म्हटलं जाऊ आता थोडंसं इथं परफ्यूमचं वगैरे आहे, तर परफ्यूमचा एक थोडासा ब्लॉगिंग वगैरे आपल्या याच्यामध्ये व्हिडिओ ॲड करू. तर काय मित्रांनो, थोडं गेलो पुढं, डायरेक्ट इथे दिसले ना सेटवेटचे परफ्यूम, डायरेक्ट बाय 1 गेट 2 फ्री. पण नको म्हटलं, आपलं घ्यायचंच नाही. कारण की इथे काय आहे ना, त्याच्यामध्ये नुसता गॅस असतो, त्यामुळं नको म्हटलं. आपण डायरेक्ट अत्तर लावणारे माणसं, कारण की अत्तर डायरेक्ट टिकतो. आणि काय पर्स वगैरे, चप्पल वगैरे सगळा साईडला होता. इथे नंबर 1चे परफ्यूम्स, बॉडी स्प्रे वगैरे ठेवले होते. पण ते तर मित्रांनो, बघू शकता आतमध्ये गेलो होतो, जे आपला ॲडिडासची पॅन्ट पाहिजे होती ती पॅन्ट आपल्याला भेटली नाही. त्यामुळं आता आपण परत निघालोय घरी जाण्यासाठी. तर चलो, पुढे इथं बस स्टॉप आहे. आता या बस स्टॉपवरून जाणार आपण दापोडीला. तर डायरेक्ट हे का बस आलेलीच आहे. तर हे बघू शकता मित्रांनो, आता बस स्टॉपला पोहोचला आपण फुगेवाडीला. तर आता शिवजयंती आहे तिथे बघा, डायरेक्ट महाराष्ट्राचा झेंडा. महाराष्ट्राच्या काळाचा विषय म्हणजे डायरेक्ट अजित पवार, अजित दादा, मिसू दादा. बघू शकता आपल्या आठवणीतील दादा, सैदव आठवणीत राहणार तुम्ही दादा. आणि जसं तुमच्या पाठीशी राहिलो तसं नेहमी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच पवार साहेबांच्या पाठीशी आम्ही नेहमी राहू, बारामतीच्या पाठीशी आम्ही नेहमी राहू. जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. आपलं 75 दिवसाचं चॅलेंज आहे मित्रांनो. तर आपण जिथं जिथं फिरायला जाऊ, प्रत्येक दिवसामध्ये 75 दिवस जे जे ॲक्टिव्हिटी करू त्या पूर्ण यूट्यूबवर टाकणार आहे. फक्त सहकार्य करा, सपोर्ट राहू द्या बस. बाकी काही नाही. आता थोडंसं चालू आहे आपलं फिटनेस वगैरे, थोडा माहिती आहे तुम्हाला विषय टॉपचा. आम्ही इथून आलो 15-20 मिनिट झाले, अजून बस नाही आलेली आहे. आणि ह्या बसची वाट पाहत पाहत बिचारा थकलाय, आणि हा पण थकला यावर का बघू शकता. अरे काय, आणि काय म्हटलं ते तुमचे ते साहेब काय म्हणतात ते डिजिटल इंडिया. अरे बाबा नको रे, आम्हाला लवकर टायमावर बसते आमची. आणि आम्हाला तुम्ही काय करा माहिती आहे का, जे बेरोजगार लोक आहेत त्यांना जॉब वगैरे द्या यार. तुम्ही काय करायला लागले, काय कुठे नेऊन टाकायला लागले. 70 वर्षात जेवढं काँग्रेसने लुटलं नाही तेवढं तुम्ही 15 वर्षात लुटलं यार. शेट कसं व्हायचं आपलं. ही बिचारी थकलीये, मी तर थकलोय हो, पण ही पण थकलीये. लहानपणी जेसीबी घ्यायचा विचार होता, परंतु लहानपणी काही जमलं नाही आणि मोठ्यापणी पण काही जमलं नाही, म्हणून व्हिडिओ घेतला. हो का, आता आपली बस आलेली आहे मित्रांनो. आता बस मध्ये जाणार आहे आपण. बघू शकता बस आलेली आहे आपली. तर मित्रांनो बघू शकता, आता आपण आता बस मध्ये बसलेलो आहे. आता आपण जाणार आपल्या स्टॉपला, एक स्टॉप फक्त, दापोडीच्या स्टॉपला उतरायचं आपल्याला. तर मित्रांनो आता मी माझ्या स्टॉपला उतरलोय, आता चाललोय गाडीमध्ये. असा किस्सा झालाय की व्हिडिओ काढतो तर कंडक्टर म्हणतो माझा व्हिडिओ काढतो. अरे बाबा नाही, बरं ड्रायव्हर पण म्हणतो की माझा व्हिडिओ काढतो. अरे बाबा तुमचा कशाला काढू, आता ब्लॉग काढतोय मी, तुम्ही ब्लॉग मध्ये येते तर मी काय करणार आहे. तरी टेन्शन घ्यायचं नाही, चलो. तर मित्रांनो तिथं सेमी गेट जवळ आता आलोय. आतमधून भोगद्यातून डायरेक्ट परत पलीकडे, कारण की इथं सगळे भोगदे देतात, आपुडीन पोपुडीन खडकीन सगळीकडेच पुण्यात. तर इथून डायरेक्ट पलीकडं, मग आपण तिथे तसं डायरेक्ट मार्केटमधून घरी. तर बघत राहा शेवटपर्यंत, आपला ब्लॉग दाखवतो तुम्हाला. चलो, हे बघा हा आहे सेमी गेट. इथं आहे सेमी, इथं आहे इंजिनिअरिंग कॉलेज पण आहे आणि मिलिटरी एरिया पण आहे. तर इथून आता जाणार पलीकडे ब्रिज खालून. तर मग तुम्हाला दाखवतो, चला. तर पुढंच ब्रिज आहे. तर हे बघू शकता मित्रांनो, हा ब्रिज वरती, आता ब्रिज खालून आपल्या पलीकडे जायचंय.
तर मार्केट येईन. मग मार्केटमधून डायरेक्ट तसं रेल्वे स्टेशन फाटकापासून डायरेक्ट क्रॉस थोडंसं लेफ्ट साईड मारायचं आणि लगेच आपण आपल्या रूमवर. तर चलो. तर असा रस्ता क्रॉस करून आपण आता या साईडला आलोय. ते वरती मेट्रो मधून गाड्या वगैरे आणि या साईडला असं ब्रिज. तिथून आता आपल्याला क्रॉस करून यायचं काम पडलं. तर आता आपण जाऊया. हे बघू शकता परदेशी भेळ. हे आता फुटपाथवरून आपण पलीकडे चलो. तर ही बघा एकदम मागे एकदम हळूहळू येतात ती. काय विचार करत काय माहिती आणि काय दोघं गप्पा मारत बसले काय माहिती. तर आपण आता निघतोय चला. तर मित्रांनो त्याला विचारला आवळा वगैरे घ्यायचा का आपल्याला खायला वगैरे. तो नको म्हणतोय. आता काय बोलणार आहे आपण. का आता पिंपरीला आणू जाऊन. आता पिंपरीला कसं ना स्वस्त भेटतंय तर पिंपरीला जाऊन घेऊन येऊ. त्याच्यामुळं काही विषय नाही. इथं थोडंसं महाग भेटतंय तर पिंपरीला जाऊन थोडं घेऊन येऊ. तर मित्रांनो आता इथं आलो आहे मार्केटमधून. आता थोडंसं फाटकाजवळ आलो आहे. आता फाटकापासून पलीकडून आपण जाणार आहे पुढे. थोडंसं आता कसं आहे ना मित्रांनो स्ट्रगल तर आहेत लाईफमध्ये. काय करणार आहे. चला एक नवीन सुरुवात केलेली आहे. त्याला साथ द्या. फक्त काय सपोर्ट करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडायला पाहिजेच आपली. चल भाऊ भेटला होता. चला हात केला चल भाऊ म्हणून. रेल्वे स्टेशन इकडं गेट पडले बघा. फाटक पडलंय. फाटक पडलेले बघू शकता. आता आपण चाललोय. बघू शकता इथं तानाजी मालुसरेचा पुतळा आहे साईडलाच. हे बघा शाळा सुटलेली मुलांची. इथं रवी भाऊचं हे वडाभाऊचं. हे बघा आता इथे लागले सचिन फुटवेअर मामाचं दुकान. मामासोबत थोडंसं डिस्कशन करावं लागतंय. मामासोबत गप्पा मारावं लागते. मग तिथून पुढे जावं लागते. तर मामाला भेटू आपण. मामा मित्रांनो आयुष्यामध्ये काही कमवा किंवा नका कमवू पण नातं असं कमवा की हे मामा आम्हाला काही दिवसापूर्वी असंच भेटले. आज आमचं नातं एवढं घट्ट झालं की एक भाषा आणि एक मामाप्रमाणे. आज ते आम्हाला चहा घेण्यासाठी एवढं फोर्स करतात की बाबा चहा घेऊनच जा. की मित्रांनो माणूस लक्षात ठेवा की माणूस हा काहीच घेऊन जात नाही सोबत. माणुसकी ही महत्त्वाची असते. ते मामाकडून स्वीकारण्यासाठी भेटलेले. आणि खरंच माणूस असायला पाहिजे तर मामासारखा दिलदार माणूस आहे खरंच. आणि त्यांचे मित्र पण आलेत. तर बघू शकता त्यांचे मित्र. त्यांचं म्हणजे जुनं मैत्री खूपच. तुम्ही खूप भाग्यवान आहात मामा. कारण की तुम्हाला यांच्यासारखे मित्र भेटले. कारण की असे माणसं भेटणं सध्या कमी आहे. कारण की माणुसकी पाहिजे हो. काय असो का नसो काही घेऊन जाऊ कोणी आपण काय द्या किंवा नका देऊ पण चार शब्द माणसानी चांगले बोलावे. तसं तुम्ही आज आमच्यासोबत बोलताय वगैरे हे करता. मामा त्यांनी त्यांच्या लाईफबद्दल सांगतात आम्हाला. जीवनात त्यांनी काय संघर्ष केला काय केलं वगैरे ते सर्व सांगतात. आणि त्यांच्या लेकराप्रमाणे ते आम्हाला मोटिवेट करत असतात बाबा की जॉब करा जॉब लागन काही टेन्शन घेऊ नका. हे माणसांनी हे कमवलं पाहिजे का हो. तर बसा मामा बसा हो. मामा म्हणते चहा प्यायला तर चहा आणतोय पण मामा म्हणते की बा तुझ्या पैशाने नाही मला माझ्याच पैशाने प्यायची आहे आणि मला तुम्हाला माझ्याच पैशाने पासायची. तर द्या मामा मी आणतो हो तुम्ही काय चिंता करता. तर मित्रांनो आता आपण चाललेलो चहा आणण्यासाठी. तर चला आपण तिथून चहा घेऊन येऊ आणि मामाला देऊ. तर तुम्हाला दाखवतो फेमस टी. तर तो आपल्याला मित्र भेटला होता. तो थोडा लाजतोय व्हिडिओमध्ये यायला पण काही टेन्शन घ्यायचं चिंता नाही. तर आपण आता इथं चाललो चहा घ्यायला. तर चहा घेऊ आणि मग नंतर त्या मामाला द्यायला जाऊ. इथं आहे का नाही दुकान उघडं काय मध्ये आता ते उघडं पाहिजे चहाची टपरी. तर हे बघू शकता इथं आलो आता आपण फेमस टी स्टॉल जवळ. तर फेमस टी स्टॉलला चहा घेऊ आपण 20 रुपयाच्या. तर मित्रांनो आपण चहा घेतलेली आहे. तर आपण आता जाणार आहे चहा देतो वगैरे त्यांना. तर हे बघू शकता चहा घेतलेली आहे पार्सल. आता चाललोय मामाकडे. तिथं चहा डिस्ट्रीब्यूट करू आणि मग चहा पिऊन मग घरी जाऊ. हे बघू शकता मित्रांनो बरोबर 5 ग्लास भरले मामाने. हे असतो अभ्यास. हे असतो अनुभव. हे असतो अनुभव. बरोबर 5 ग्लास भरलेत. तर मित्रांनो बघू शकता चहा घेतोय. तिथं पण चहा दिलाय आम्हाला आणि इथं पण चहा भेटला. नशीबच नशीब आहे पण फक्त जॉब कोण देईना लय अवघड आलंय. तर मित्रांनो आता आपण चहा वगैरे घेऊन आता आपण आपल्या रूमकडे निघालोय. तर चला तुम्हाला एक गोष्ट दाखवतो मित्रांनो की आपल्याला यूट्यूबच्या ब्लॉगमधून एवढा पैसा कमवायचा की आपला असा बंगला बांधायचा आहे.
तुम्हाला दाखवतो बंगला. एवढा बंगला आपला बांधणं झालाच पाहिजे, सपोर्ट करा. हे बघू शकता, आपलं स्वप्न आहे असा बंगला आपण गावामध्ये बांधणार आहे डायरेक्ट. आणि त्याच्यावर लिहिणार, नाव काय लिहिणार माहिती आहे का, आईवडिलाची पुण्याई. तर तुम्हाला आजचा आपला ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटद्वारे सांगा. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच प्रेम राहू द्या. भेटूया नक्की पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.